श्री गणेश पुराण उपासनाखंड अध्याय 6 भृगु ऋषींचा आश्रम। सूत सांगतात, सुधर्मेचे हे भाषण श्रवण करून च्यवनाला फार दुःख झाले। तिला काही उत्तर न देता त्याने आपला कलश उदकाने भरून घेतला व आश्रमामध्ये जाऊन दुःखित अंतःकरणाने आपल्या पित्यासमोर खाली मान घालून तो उभा राहिला। हे पाहून भृगूने त्याला अस्वस्थतेचे कारण विचारले। च्यवनाने सोमकांताची सर्व कथा आपल्या पित्यास निवेदन केली। ती ऐकून भृगू म्हणाला, असे आहे तर त्या सर्वांस आश्रमामध्ये घेऊन ये। हे ऐकून च्यवन तत्काल अरण्यातील सरोवराकडे गेला। त्यावेळी फळे मुळे आणावयास गेलेले प्रधानही परत आले होते। च्यवनाने सुधर्मेची भेट घेऊन तिला म्हटले, हे राज्यस्त्रिये, माझ्या पित्याने तुम्हा सर्वांना आमच्या आश्रमामध्ये घेऊन येण्याची मला आज्ञा केली आहे, तर आमच्या आश्रमामध्ये चलावे। हे त्याचे भाषण श्रवण करून सुधर्मेस अतिशय आनंद झाला। जणू काय आपल्या देहामध्ये प्राणांनी पुन्हा प्रवेश केला असे तिच्या मनात आले। आपल्या दोघा प्रधानांसह व पतीसह ती पतिव्रता राजपत्नी च्यवनामागून भृगु ऋषींच्या आश्रमात गेली। जणू काय गणेश आणि कार्तिकेय याप्रमाणे दोन अमात्य पुढे चालले आहेत। त्यांच्या पुढे बृहस्पतीप्रमाणे च्यवन जात आहे। ईश्वर पार्वतीप्रमाणे ती राजा राणी कैलास पर्वतावर जणू गमन करीत आहेत। अशा रीतीने ती सर्वजण भृगु ऋषींच्या आश्रमात येऊन पोचली। त्या आश्रमात जिकडे तिकडे वेदमंत्रांचा घोष कानी पडत होता। अनेक प्रकारचे पशुपक्षी आपले हितगुज असणारे जाती वैर सोडून देऊन त्या आश्रमामध्ये आनंदाने एकच क्रीडा करीत होते। तेथे वायूची किंवा सूर्यतापाची पीडा अगदी होत नव्हती। त्या आश्रमामध्ये व्याघ्र चर्माच्या आसनावर भृगु ऋषी बसले होते। ते दृष्टीस पडताच त्या सर्वांनी मोठ्या नम्रतेने त्यांना प्रणाम केला। नंतर राजा सोमकांत हात जोडून नम्रपणे त्या मुनीस म्हणाला, हे महर्षे, आपल्या दर्शनाने माझ्या संपूर्ण जन्माचे साफल्य झाले आहे। माझे पूर्वजन्मीचे महद्भाग्य उदयास आले, म्हणून आज आपले हे पवित्र चरण माझ्या दृष्टीस पडले। माझ्या वडिलांची पुण्याई मोठी यात शंका नाही। महाराज, मी आजपर्यंत यथाज्ञाय प्रजेचे पालन केले। साऱ्या जन्मात समजून उमजून पापकर्म मी कधीही केला नाही। तथापि माझ्या शरीरी ही दुर्धर व्याधी जडली आहे। या व्याधीच्या नाशासाठी मी पुष्कळ उपाय करीत आहे, पण सर्व अपाय होत आहेत। महाराज, आपल्या पुण्यप्रभावाने या आश्रमात पशुपक्षी आपले उपजत वैर विसरून आनंदाने एकत्र नांदत आहेत, म्हणून मला आपला मोठा विश्वास वाटत आहे। आपण जर काही उपाय कराल तर या माझ्या रोगाचा नाश होईल अशी दृढ भावना माझ्या अंतःकरणात उत्पन्न झाली आहे। मी आपणास अनन्य भावाने शरण आलो आहे, माझे रक्षण करा। हे ऐकून भृगु ऋषी म्हणाले, राजा, चिंता करू नको। माझ्या आश्रमात कोणी आला आणि तो दुःखमुक्त झाला नाही असे कधीही झाले नाही। मी तुला उपाय सांगेन। राजा, तुझ्या पूर्वजन्मार्जित पातकामुळे तुला हे दुःख भोगावे लागत आहे। तुझे पूर्वजन्माचे पाप कोणते तेही मी तुला सांगेन, पण आधी तुम्ही भोजने उरकून घ्या। अरण्यातून भटकताना तुम्हाला फार श्रम झाले आहेत व क्षुधेने तुमची वदने म्लान झाली आहेत। हे भृगु ऋषीचे भाषण ऐकून त्या सर्वांना मोठे समाधान वाटले। ऋषीने त्या सर्वांस अभ्यंग स्नाने घालवून त्यांना उंची वस्त्रालंकार धारण करावयास दिले आणि त्यांना मिष्टान्नाचे भोजन दिले। भोजनानंतर ऋषींनी दिलेल्या मृदुशय्येवर त्या सर्वांनी शयन केले। ऋषीने आश्वासन दिल्यामुळे राजाच्या मनातील सर्व चिंता नाहीशी झाली होती, म्हणून त्याला त्या आश्रमात जशी झोप लागली तशी कधी आपल्या राजवाड्यात देखील आली नव्हती। अध्याय 6 समाप्त। श्री गणेश पुराण उपासनाखंड अध्याय 7 सोमकांताची पूर्वजन्मकथा। ती रात्र गेल्यावर दुसरे दिवशी प्रातःकाळी भृगु ऋषी आपल्या संध्या होमादी नित्यकृत्यातून मोकळे झाले आणि त्यांनी सोमकांताला आपल्या जवळ बोलावून त्याचे पूर्वजन्माचे चरित्र सांगावयास प्रारंभ केला। ते म्हणाले,
पूर्वी विंध्य पर्वतासमीप असणाऱ्या कोल्हार नामक रम्य नगरामध्ये चिद्रूप या नावाचा कोणी एक धनाढ्य वैश्य राहत असे. त्या वैश्याची सुभगा नामक गुणवती, रूपवत, शीलवती आणि पतिव्रता अशी भार्या होती. त्यांना वृद्धपणामध्ये कामांद या नावाचा एक सुरूप पुत्र झाला. त्या पुत्राचे त्यांनी प्रेमातिशयाने अतिशय लाड केले. तो पुत्र तरुण झाल्यावर त्यांनी एका सुंदर तरुणीशी त्याचा विवाह करून दिला व आपल्या सुनेचे कुटुंबिनी असे नाव ठेविले. कामंदाची स्त्री मोठी पतिव्रता होती. नेहमी आपल्या पतीच्या वचनात राहून देवता व अतिथी यांचे पूजन करीत असे. त्या कुटुंबिनीला जणू काही तिचे नाव यथार्थ करण्यासाठी 7 पुत्र आणि 5 कन्या अशी अपत्ये झाली. काही दिवसांनी तो चिद्रूप वैश्य मरण पावला आणि त्याची पत्नी सुभगा त्याचबरोबर सती गेली. आईबाप मरण पावल्यावर कामंदाच्या हाती सर्व द्रव्य आले आणि तो अविचाराने त्या द्रव्याचा यथेच्छ उपभोग घेऊ लागला. कुटुंबिनीने त्याला पुष्कळ उपदेश केला, पण तो सर्व व्यर्थ गेला. थोड्याच काळात त्याच्याजवळचे सर्व द्रव्य संपल्यामुळे त्याला आपले घर विकण्याची पाळी आली. मग त्याने पत्नीस मुलाबाळांसह माहेरी पाठवून घर विकून टाकले. घरादाराचा निकाल लागल्यावर अनेक प्रकारच्या कपटप्रयोगांनी त्याने नगरातील लोकांस लुबाडण्यास प्रारंभ केला. दुसऱ्याचे द्रव्य हरण करून चोर, परस्त्री गमनामुळे जारद्युत्यामध्ये वीर आणि निर्मळ माणसास धमक्या देणाऱ्याविषयी शूर अशा प्रकारचा तो कामांद लोकांस पीडा करू लागला. पित्याच्या वेळेचे कर्ज वसूल करण्यासाठी खोटे कागद करणे, खोट्या शपथा वाहणे, खोटे बोलणे, बाया बापड्यास लुबाडणे, कर्ज काढून ते बुडविणे वगैरे गोष्टी तर त्याच्या खिसगणतीच नव्हत्या. अर्थात ज्याप्रमाणे सर्पाला पाहिल्यावर लोकांना भीती वाटते आणि ते त्याच्या नाशास प्रवृत्त होतात, त्याप्रमाणे नगरातील त्रासलेल्या लोकांनी राजाकडे फिर्याद केली. राजाने त्याला नगरातून हाकून लावले. नंतर त्याने अरण्याचा आश्रय करून वाटमाऱ्याचा धंदा आरंभिला. रस्त्याने जाणाऱ्या बायाबापड्यांचे प्राण घ्यावे आणि आपल्यापेक्षा बलाढ्य पुरुषाशी गाठ पडली म्हणजे पलायन करावे, असा त्याचा क्रम सुरू झाला. अनेक प्रकारच्या पशुपक्ष्यांची गमतीनं हिंसा करून अपवित्र व पापरूपी वृत्तीने तो आपली उपजीविका करू लागला. अशा स्थितीत काही दिवस घालवून त्याने पुष्कळ द्रव्य संपादन केले. पुष्कळ चोरास आश्रय देऊन त्याने त्यास आपल्या नोकरीस ठेवले. अरण्यामध्ये मोठे थोरले घर बांधून तेथे त्याने आपल्या पत्नी आणि मुलाबाळांस आणून त्यासह तो एखाद्या राजाप्रमाणे अन्यायाने संपादन केलेल्या द्रव्याचा उपभोग घेऊ लागला. रस्त्याने जाणाऱ्या दुर्बलांना मारून त्यांच्या अंगावरील वस्त्र आभूषणांनी आपल्या बायका मुलांस सुशोभित करून चोरासह आनंदाने दिवस घालवीत असता. एके दिवशी अरण्यामधून जात असलेल्या एका विद्वान ब्राह्मणाची आणि कामंदाची गाठ पडली. त्या दुर्बल ब्राह्मणाचे मनगट धरून कामंदाने त्यास उभे केले. त्या ब्राह्मणाचे गुणवर्धन असे नाव होते. हा चोर आपला प्राण घेणार असे मनात येऊन तो ब्राह्मण भीतीने थरथरा कापू लागला व कंपित स्वराने चोरास म्हणाला, बाबा रे, तू मोठा श्रीमान असून मज गरिबाचा प्राण का बरे घेतोस? मी तुझ्यावर कोणताही अन्याय केलेला नाही. मी गरीब ब्राह्मण आहे. घरी माझी पत्नी तरुण आहे. माझी पहिली भार्या मरण पावली. तथापि स्वधर्माचे आचरण करण्यासाठी मी मोठ्या कष्टाने द्वितीय संबंध केला. माझ्या मरणाने तिला किती बरे दुःख होईल. माझ्या वाचून तिचा आणि तिच्या वाचून माझा सर्व जन्म व्यर्थ होईल. मी आता तुलाच आपले आईबाप असे समजतो. मी तुझा पुत्र आहे असे समज आणि मला जीवदान दे. जो प्राणांचे रक्षण करतो त्याला शास्त्रकार पिता अशी संज्ञा देतात. ब्राह्मणाचे रक्षण करणे हा सर्वांचा धर्म आहे. मी ब्राह्मण असून तुला शरण आलो आहे. जर तू माझा घात करशील तर तुला सहस्रकल्पपर्यंत नरकवास भोगावा लागेल. या गोष्टीचा विचार कर. तू अन्यायाने द्रव्य मिळवून कुटुंबाचे पोषण करीत आहेस, पण या पापाचे फळ तुला एकट्याला भोगावे लागेल. अध्याय 7 समाप्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.